तर चला आज जाऊया आपण लोहगड बघायला. तर आपल्या लहान मुलांना राजांचे सगळे किल्ले दाखवणं खूप गरजेचं आहे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे बघा, इथे सकाळ सकाळ हे लोक आईस्क्रीम खात आहेत, कुल्फ्या. लहानपणीची आठवण आहे बघा. आणि मग आम्ही सगळे रेडी झालो, मग निघालो जायला. आणि हे बघा इथून दिसतोय हा विंचूकडा आहे. आणि मग आम्ही पोचलो फायनली. आणि इथं पार्किंग करत होतो तर इथं बघा झुंज चालू झाली बैलांची. परत आम्ही गाडीत बसलो, बाबा घाबरून परत गाडीत डायरेक्ट. आणि इथं आज गर्दी भरपूर होती. आम्हाला वाटलं कोण नसेल एवढं, पण भरपूर गर्दी होती यार. आणि मग आम्ही फायनली घेतलं चढायला. आणि हे दोघं नवरा बायको बघा कसे ॲडव्हेंचर करत चढतायत. पण आम्ही नाही बाबा, आम्ही सरळ पायऱ्यांनी चढलो. तरी पण थकलो आम्ही, काय बोलणार. हे बघा, आणि चढत हळूहळू चढलो. एकूण अशा जास्त पायऱ्या नाहीच, 300 पायऱ्या असतील जेवढं मला माहिती. आणि 1000 मीटर उंच आहे हा कडा, म्हणजे गड. आणि दरवाजे बघा आहे, 4 दरवाजे आहेत. आणि ह्या दरवाज्यांसाठीच फेमस आहे हा, म्हणजे दरवाजे खूप सुंदर आहेत ह्या गडाचे. आणि मग जे पण बनले यार, म्हणजे शब्द नाही आहेत बोलायला. खूपच सुंदर आहे. म्हणजे हवा तिथं एवढी सुंदर हवा, म्हणजे जिथं जाल तिथं ऊन एवढं होतं पण ऊन काहीच वाटत नव्हतं. उन्हात चढतोय का असं काहीच नाही यार. एवढं सुंदर किल्ला आहे ना, काय सांगू. आणि हा महाराजांनी जिंकलेला होता, पण त्यांना मुघलांनाच द्यायला लागलेला हा किल्ला. जेवढं मला माहिती आहे तेवढं मी सांगते तुम्हाला. म्हणजे आणि लोह म्हणजे लोखंड, म्हणून याला आयरन फोर्ट बोलतात. आणि मग आम्ही चढलो आहे 4 दरवाजे आहेत. आणि इथे आहे हे धान्याचं कोठार. पण आता त्याच्यामध्ये पण पाणी भरलेलं आहे बघा. दोन आहेत साईडला, पण दोन्हीमध्ये पण पाणी भरलं आहे. आणि इथं लहान मुलांची सहल आली आहे बघा, लहानपणीची आठवण शाळेतली. बघा किती मस्त सगळ्या मुली होत्या. आणि मग परत ही बघा, ही लोहगड वाडी आहे खाली जी दिसते ती. आणि परत घेतलं चढायला हळूहळू. दम लागत होता पण तरी पण चढलो, कारण आपल्यामध्ये आता एवढी इम्युनिटी राहिलीच नाही, तर काय बोलणार. फायनली पोचलो महादरवाजाच्या इथे. आणि इथे एंट्रीलाच सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इकडं बघा सगळं जे आहे सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि मी पहिल्यांदाच आले आणि मला मेन उर्मिला दाखवायचं होता, कारण आपल्या लहान मुलांना